नमस्कार. तर एक साधी आणि सोपी भाजीची रेसिपी घेऊन आलेले, एकदम झणझणीत कसं करायचं ते सांगते. तर मिक्सरचं भांडं घेतलेले, 10-12 पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, बघू शकता. थोडंसं आलं टाकायचं 2 तुकडे. तर थोडंसं खोबरं किसून मिक्सरला पेस्ट करून घ्यायचं छानपैकी बारीक एकदम. पाणी न घालता हे आपण वाटून घ्यायचं आणि ते साईडला ठेवलं आहे. तर इकडं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकले. मोहरी तडतरल्यानंतर जिरे टाकून घेतलेले आणि एकच कांदा बारीक चिरून घेतलेले, बघू शकता. तर त्याच्यात थोडीशी आपण जे पेस्ट करून ठेवलं होतं खोबरं वगैरे, ते आपण टाकून छान तेलामध्ये आपण परतून घ्यायचं मस्तपैकी, बघू शकता. सर्व व्यवस्थित पुसून वगैरे त्याच्यात टाकायचं आणि वर खाली करून आपण छानपैकी भाजून घ्यायचं, बघू शकता. त्यानंतर एक मी बारीक टोमॅटो चिरलं होतं. ते टोमॅटो फोडणीमध्येच टाकून टोमॅटो पण छान मऊसर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं. छानपैकी खूप छान आणि चविष्ट भाजी होते एकदम. त्यानंतर घरी केलेलं आपलं काळा मसाला मी टाकलेला आहे, सोलापुरी, आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि छानपैकी परत एकदा परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता जे भाजी आहे म्हणजे मटकीची डाळ, ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करून आधी मी 15 मिनटं भिजवून ठेवलं होतं भिजायला. त्या भिजायला ठेवल्यामुळं भाजी लवकर शिजते. आपलं हे मटकीचे डाळ, त्याच्यामध्ये आपल्याला हवी तेवढं आपण पाणी टाकायचं, थोडंसं हळद टाकून आणि मटण मसाला नाही तर कुठलाही भाजीचा मसाला आपण टाकून घ्यायचं. 5 मिनटं शिजवून झाल्यावर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायचं. अशा पद्धतीने आपलं हे मटकीची मस्तपैकी झणझणीत भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.